मित्रांनो, तुम्ही 12वी पास आहात, कुठलीही परीक्षा न देता एअरपोर्ट मध्ये जॉबला लागायचं आहे, तर एक जबरदस्त अपडेट आलाय. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे हे जॉब अपडेट आलाय. महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या पोस्टसाठी ही भरती असणार आहे. काम काय आहे तर सिक्युरिटी ऑफिसर किंवा सिक्युरिटी स्कॅनर ही तुमची पोस्ट असणार आहे. काम काय ते पण सांगतो. जसं की तुम्ही बघितलं असेल, एअरपोर्टवर कधी गेला असाल किंवा पिक्चर मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल, अशा प्रकारचं हे काम असतं. म्हणजे जेव्हा पण आपण विमानाने प्रवास करतो तेव्हा जे आपल्या बॅगा आहे ते एक्सरे मशीनद्वारे चेक केले जातात, त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू आहे, काय वस्तू आहे, तर तेच तुमचं इथे काम असणार आहे. त्यामुळे काम अगदी सोपं आहे, सॅलरी चांगली आहे, परीक्षा नाही आहे आणि सगळी प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणजे वयाची अट काय आहे, अप्लाय कसं करायचं, शेवटची तारीख काय. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 12वी पास आहे त्याला या रिलेटेड जॉब पाहिजे असेल तर नक्की शेअर करा. टोटल 8 दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. 5 वर्षामध्ये पहिल्यांदा मी एवढा जास्त गॅप घेतलाय. त्यामुळे ज्यांनी मिस केलाय त्यांनी नक्की एकदा कमेंट करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल, आय क्लास यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे आणि ते बघा ओपन पोझिशन आहे. म्हणजे ज्या नुकत्याच भरती निघणार आहे त्याच्याबद्दल अपडेट आलंय 2025चं. आणि या दोन वेगवेगळ्या PDF आहेत, त्यासाठी ही भरती होते आहे. 9 जून 2025ला अपडेट आलाय आणि 30 जून 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ही याची शेवटची तारीख आहे. 30 जून आधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे, जो की ऑनलाईनच भरायचा आहे आणि ते अप्लाय दिलंय, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकणार आहोत. नेमका अपडेट काय तर समजून घ्या. AIA कार्गो लॉजिस्टिक यांच्यातर्फे हे अपडेट आलंय, जी की 100% सबसिडरी कंपनी आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची. ओके, तुम्ही इथे ॲडव्हर्टिजमेंट नंबर बघू शकताय, हा 2 आहे आणि ते बघू शकताय हा 1. या 2 ॲडव्हर्टिजमेंट आलेल्या आहेत. ओके, आता सगळ्यात पहिली ही ॲडव्हर्टिजमेंट समजून घ्या. इथे बघा पोस्ट बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. आता कोण कोण अप्लाय करू शकताय ते समजून घ्या. जसं की बघा, तुम्ही 12वी पास आहात, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलंय, जे की 1/6/2025 म्हणजे 1 जून पर्यंत ते तुमचं कंप्लीट पाहिजे. म्हणजे 1 जून 2025 पर्यंत तुम्ही 12वी पास आहात. मिनिमम 60% तुम्हाला मार्क पडले जर का तुम्ही जनरल OBC मधून अप्लाय करताय, आणि जर का तुम्ही SC ST मधून अप्लाय करताय तर 55% मार्क पडले तर तुम्हाला अप्लाय करू शकताय. म्हणजे कमीत कमी 12वी तुम्ही पास पाहिजे. आणि वाईल फिलिंग फॉर्म, म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करणार असाल तेव्हा तुमचे टक्के कसे टाकायचे ते इथे दिलेले आहे. ॲबिलिटी टू रीड, तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी वाचता आलं पाहिजे, कारण की बॅग्स असतात त्यावर काही टायटल्स लिहिले असतात, त्या भाषा तुम्हाला आले पाहिजे. प्लस लोकल लँग्वेज आली पाहिजे, म्हणजे जिथून आपण अप्लाय करतोय किंवा ज्या एअरपोर्टसाठी आपण अप्लाय करतोय तिथली जी लोकल लँग्वेज आहे ती आपल्याला आली पाहिजे. वयाची अट इथे दिलेली आहे, मॅक्झिमम तुमचं वय 27 पाहिजे. 27 पेक्षा किती पण कमी आहे, म्हणजे 12वी पास तुम्ही आहात, मग तुमचं 18 वय आहे, 20 वर्ष आहे, 21 वय आहे, 22 वय आहे, सगळं चालणार आहे. 27च्या आत तुमचं वय आहे, फक्त 12वी पास आहात, बिंदास अप्लाय करून द्या. आता इथे जॉब प्रोफाईल काय असणार आहे तर इथे दिलंय असिस्टंट, म्हणजे तुम्हाला ॲज अ असिस्टंट म्हणून इथे काम करायचं आहे एअरपोर्टमध्ये, ज्यामध्ये पॅसेंजरच्या ज्या बॅगेज हँडलिंग असतात ते झालं, किंवा मल्टीटास्किंग झालं म्हणजे MTS झालं ते झालं, वर्क ॲक्टिव्हिटी झालं. आणि प्लस इथे बघू शकताय एक्सरे मशीन, म्हणजे जे आपण एक्सरे मशीनमध्ये बॅग चेक केले जातात, त्यांच्या बॅगेत काही वेगळं काही आहे की नाही ते सगळं चेक केलं जातं, तसं तुमचं काम असणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय, हे बघा हा जो व्यक्ती जे काम करतोय किंवा हा बघा हा व्यक्ती जो काम करतोय, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. 12वी पासवर हे काम आहे, त्यामुळे काम पण मी तुम्हाला अगदी एका फोटोद्वारे समजून सांगितलंय. त्यानंतर इथे अप्लाय करण्यासाठी फी ठेवली आहे. फी किती आहे तर OBC साठी, ओपनसाठी 500 रुपये फी आहे, आणि SC ST EWS आणि वुमन म्हणजे महिला तुम्ही आहात आणि तुम्ही अप्लाय करताय तर तुमच्यासाठी 100 रुपये फी आहे. तर यांच्यासाठी खूपच कमी फी आहे, तुम्ही तर नक्कीच फायदा घेतला पाहिजे. आणि जनरल OBC साठी 500 रुपये फी आहे. ओके, फी पेमेंट कसं करायचं तर ऑनलाईनच तुम्हाला करायचं आहे. क्रेडिट कार्ड झालं, डेबिट कार्ड झालं, UPI वॉलेटद्वारे पेमेंट करायचं आहे. अप्लाय करणं सुरू झालं आहे 9 तारखेपासून 30 जूनपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. महत्त्वाचं म्हणजे यांनी काही माहिती दिली की ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही पोस्टाद्वारे ऑफलाईन ॲप्लिकेशन करणार असाल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. ते बघा दिले, पोस्ट वगैरे कुरिअर वगैरे ग्राह्य धरलं जाणार नाही, ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. कुठली वेबसाईट आहे तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, करिअरची वेबसाईट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, कमेंटमध्ये टाकून देईल, तिथे तुम्हाला हे दिसून जाईल. आता इथे फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो जॉब आहे हा
पहिले 3 वर्षांसाठी आहे. म्हणजे जर का तुम्ही इथे चांगलं काम केलं, तुम्ही काही प्रॉब्लेम केला नाही, तर तुम्हाला हे कंटिन्यू करता परमनंट पण तुम्ही होऊ शकताय. पण जर तुम्ही चांगलं काम नाही केलं तर हे 3 वर्षानंतर तुम्हाला काढून टाकतील, कारण की हा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब आहे. पण 3 वर्षामध्ये जर तुमचं कामामध्ये सातत्य वगैरे असेल तर तुम्हाला कंटिन्यू केलं जातं. आता महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय, कारण की एक्झाम होणार नाही तर सिलेक्ट कसं करणार आहे, तर सिलेक्ट हे करणार आहे 12वी मध्ये तुमची जी मार्कशीट आहे, सर्टिफिकेट आहे त्या बेसिसवर, कास्ट सर्टिफिकेट आहे त्या बेसिसवर, आधार, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहे. आणि सिलेक्शन या बेसिसवरच होणार आहे की तुम्ही 12वी मध्ये किती टक्के पडले आहे. त्यानंतर मे बी तुमचा इथे इंटरव्ह्यू होऊ शकतो. इंटरव्ह्यूबद्दल इथे काही सांगितलेलं नाही आहे, पण फक्त तुम्ही अप्लाय करणार आहात ते इथे लिस्ट काढतील, जे जे एलिजिबल आहे, ज्यांचे चांगले मार्क आहे, ज्यांचे चांगले पर्सनॅलिटी वगैरे दिसेल त्यांना, त्याद्वारे हे शॉर्टलिस्टेड करतील आणि तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे. पेमेंट किती असणार आहे तुम्ही ते बघू शकताय. पहिल्या वर्षी 21,500, दुसऱ्या वर्षी 22,000 आणि तिसऱ्या वर्षी 22,500 असे तुमचे 3 वर्षाचं पेमेंट असणार आहे. त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला परमनंट केलं जातं, नाही तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा जॉब संपतो. ओके, इथे या पेमेंट व्यतिरिक्त अजून काय बेनिफिट मिळतात, तर टीए मिळतो, डीए मिळतो, लॉजिंग अँड बोर्डिंग मिळतं, प्लस तुम्ही कुठे जाताय, ट्रॅव्हल होतोय तर त्याचा खर्च तुम्हाला दिला जातो. इथे बघा ते पण तुम्हाला दिलं जातं स्लीपर क्लासचं. त्यानंतर इथे बघा 18 वर्षातनं सुट्ट्या दिल्या जातात, हाफ डे 12 दिले जातात आणि तुमची आजारी पडल्याची जी सुट्टी आहे ती पण इथे दिली जाते. ओके, प्लस मेडिकल इन्शुरन्स तुम्ही काढला आहे तर दर वर्षाला तुम्हाला 10,000 रुपये मेडिकल इन्शुरन्सचे पैसे भरण्यासाठी दिले जातात स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी, जे की अत्यंत गरजेचं आहे आणि चांगलं आहे. म्हणजे पेमेंट जरी 22,000 असला तरी हे 10,000 रुपये तुम्ही त्याच्यात ॲड करा, दरवर्षी दिले जाणार आहे. मग 22 प्लस 32,000 रुपये तुम्हाला इथे पेमेंट पडतोय. त्याच्यानंतर ड्युटी कशी असणार आहे, काय काम करावं लागणार आहे, सगळी माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही चेकआउट करू शकताय. ही होती पहिलं अपडेट. आता यासाठी म्हणजे या असिस्टंट पोस्टसाठी नेमका कुठे कुठे जागा आहेत, तर पटनामध्ये आहे, विजयवाडामध्ये आहे, वडोदरामध्ये, गोव्यामध्ये आणि चेन्नईमध्ये. तर तुम्ही गोव्यासाठी अप्लाय करू शकता. टोटल 53 जागा आहे. महाराष्ट्राच्या आसपासच, महाराष्ट्र अंतर्गतच येते. तुम्ही गोव्यासाठी अप्लाय करू शकताय, महाराष्ट्रापासून जवळ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का 1 वर्ष तुम्ही काम केलं, तुमचं काम चांगलं आहे, तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे एअरपोर्ट असेल तर तिथे पण तुम्ही बदली घेऊ शकताय. ही यांची पॉलिसी चांगली आहे. त्यानंतर दुसरी जी अपडेट आहे ते पण तुम्ही इथे बघू शकताय. सेम अपडेट आहे, तुम्हाला इथे दाखवलंच आहे. इथे फक्त अमृतसर, वडोदरा आणि चेन्नईसाठी आहे. मग तुम्ही इथे पाहिजे तर इथे पण अप्लाय करू शकता. चेन्नईसाठी सगळ्यात जास्त जागा आहे, इथे बघू शकता 35 आणि 16 आहे. ओके, काम काय करायचं तर काम सेम आहे. इथे पण बघा तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. मिनिमम किती टक्के पाहिजे ते दिलंय. एज लिमिट मॅक्झिमम 27 पाहिजे. जॉब प्रोफाईल काय आहे तर स्क्रीनिंग ऑफ कार्गो हे सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर बॅगेज वगैरे जे आहे सेम काम पहिल्यासारखंच आहे, फक्त ही सिनियर लेवलची पोस्ट तुमची असणार आहे. ओके, 750 रुपये फी आहे. SC ST वुमनसाठी 100 रुपये फी आहे. ती पण ऑनलाईनच करायची आहे, ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. शेवटची तारीख 30 आहे. सिलेक्शन प्रोसेस काय तर जो पण तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या बेसिसवरच इथे सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे तुमचे जे मार्कशीट वगैरे आहे ते प्रॉपर इथे फॉर्म भरताना तुम्हाला मेन्शन करायचं आहे. बाकी पेमेंट किती मिळणार आहे तर पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 32,000 आणि तिसऱ्या वर्षी 34,000. सेम ॲज इथे टीए डीए. त्याच्यानंतर फिरण्या वगैरेसाठी तुम्हाला जे पण टूर वगैरे असतात त्यासाठी तुम्हाला इथे AC रेलचा फेअर दिला जातो. 18 सुट्ट्या वर्षातनं, हाफ डे 12 आणि सिक लीव्ह पण तुम्हाला इथे मिळते. पेमेंट प्लस तुम्हाला इथे बघा दिलेलं आहे स्टायपेंड ऑफ ₹15,000 पर मंथ. त्यानंतर इथे अजून डिटेल्समध्ये सांगितलं आहे ते पण तुम्ही चेक करू शकणार आहात. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा ट्रेनिंग कुठे असणार आहे तुमची त्याबद्दल माहिती दिलेली आहे. किती ट्रेनिंग आहे ती पण इथे दिलेली आहे. म्हणजे जवळपास तुमची 3 ते 4 महिने ट्रेनिंग असते. त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितलं जातं, कारण की एअरपोर्ट सिक्युरिटीचं काम आहे त्यामुळे प्रॉपर ते जमलं पाहिजे आणि त्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंगमध्ये 15,000 रुपये तुम्हाला इथे पेमेंटसुद्धा मिळतो. बाकी सगळी माहिती दिली आहे, काम कसं आहे काय कसं आहे. PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, टेलिग्राममध्ये, व्हॉट्सअप चॅनलवर टाकली आहे. ज्यांना इंटरेस्टेड आहे ते नक्की अप्लाय करा. भलेही तुम्हाला इथे महाराष्ट्र दिसत नसलं तरी जागा भरपूर आहे. इथे तुम्ही पाहिजे तर गोव्यामध्ये सुद्धा अप्लाय करू शकताय. जे जे एलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.